श्रीकृष्ण मंदिर मलकापूर अकोला संकल्प ब्रह्मविद्या निरूपण सोहळा या अंतर्गत मूर्तिज्ञान प्रकरणाचं हे 11वं सत्र आज आपण या ठिकाणी घेत आहोत. श्रीमूर्तीच्या संपूर्ण लीळा प्रति अवयवाच्या आणि श्रीमूर्तीचं वर्णन आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. आणि तदनंतर शेवटी श्री मुकुटाच्या लीळा म्हणजे श्री चरणापासून लीळा सुरू झालेल्या आहेत आणि श्री चरणापासून वर्णन करत 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 श्री मुकुटापर्यंत आपण वर्णन श्रवण केलं. स्मरणाच्या वेळेमध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे लीळा आठवायच्या आहेत. एक दिवस तुम्ही श्री चरणाच्या लीळा आठवा, एक दिवस श्रीचरणीचा अंगुठा आहे, श्रीचरणीच्या अंगुठ्याचं नख आहे, गुडगा आहे, जगन प्रदेश आहे, जाणू प्रदेश आहे, श्रीदोंद आहे. अशा लीळा तुम्ही रोजच्या नित्य स्मरणामध्ये आठवायच्या आहेत. आपण मूर्तिज्ञान प्रकरण घेतलं ते लीळेंच्या संबंधित आहे जे स्मरणात उपयोगी जातं. आणि नामाचे 10 ठाय हे सुद्धा प्रकरण घेतलं त्याच्यामध्ये नामाचा त्या ठिकाणी संबंध येतो आणि सोबतच त्यामध्ये सुद्धा लीळा दृष्टांत वचन येतात, जेणेकरून आपल्याला दोन्ही प्रकरणातनं नामस्मरण जे आहे ते आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे अवगत झालेलं आहे. कशा प्रकारे ते वर्णन स्वामींचं लीळाचिंतन नामचिंतन केलं पाहिजे हे आपल्याला आत्तापर्यंतच्या सत्रांमधनं लक्षात आलेलं आहे. या ठिकाणी स्वामींच्या संपूर्ण लीळा आपण घेत असताना इथे सांगतात, म्हणून ऐसी श्रीमूर्ती सर्व व्यापक. श्रीमूर्ती कशी आहे? सर्व व्यापक आहे. परमेश्वरा श्री चक्रधराची भावीजे ध्याईजे. कोणाचं श्रीमूर्ती आठवायची आपल्याला? खास करून 5वे ते निरंतर स्वामींनी सांगितलेलं आहे. नामाच्या 10 ठायाची लीळा, त्या लीळेमध्ये स्वामींनी सांगितलं 5वे ते निरंतर. 5वं नाव निरंतर घ्यायचं, अंतर पडू द्यायचं नाही. अनिमित बंधू श्री चक्रधरू बाबा. कारण की चक्रधर स्वामी जे जीवधरण व्यसनी अवतार या सृष्टीमध्ये झाले आणि आमच्यासाठी जो अवतार झालेले आहेत तो श्री चक्रधर स्वामींचा अवतार आहे. कलियुगामधला आमच्या कार्यकालामध्ये विद्यमान असलेले अवतार म्हणजे चक्रधर स्वामी. आणि आम्हाला जी काही इतर अवतारांची माहिती झाली, अनंत अवतारांची माहिती झाली, ती स्वामींच्याच निरूपणातनं झालेली आहे. म्हणून आमच्यासाठी झालेले अवतार म्हणून श्री चक्रधर स्वामी ते कसे आहेत? अनिमित बंधू. अनिमित बंधू म्हणजे कुठल्याही कारणाशिवाय ते आपले भाऊ झालेले आहेत. एरवी कुठेतरी काहीतरी संपत्तीमध्ये हिस्सा भेटावा म्हणून अनेक लोक अनेकांचे भाऊ होतात. कारण की भाऊ झालो तर काय होईल? संपत्तीतनं हिस्सा मिळेल. आमचे स्वामी आमचे भाऊ झालेत हिस्सा घेण्यासाठी नाही तर हिस्सा देण्यासाठी. जगातला पहिला भाऊ असेल की ज्यांनी भाऊत्वाचं नातं कशासाठी जोडलं? देण्यासाठी म्हणून. आणि ते पण असं द्यायचं आहे की जगातला कुठलाच भाऊ तुम्हाला देऊ शकत नाही. आणि कितीही तुम्ही प्रयत्न केला तरी तुम्ही सुद्धा कोणाला ते दान देऊ शकत नाही. असं दान परमेश्वर द्या. म्हणजे जगामध्ये कुणी कुणाला असं दान देऊ शकत नाही. जीव जीवाला देऊ शकत नाही, जीव देवतेला देऊ शकत नाही, देवता जीवाला देऊ शकत नाही ना. प्रपंच तुम्हाला काही देऊ शकतो, इतकं मूल्यवान आहे. असं मी त्या दिवशी सांगितलं ना की लोक म्हणजे हे बघतात की शहरामध्ये जागा घ्यायची आहे, अमक्या ठिकाणी विदेशात जागा घ्यायची आहे, काही लोक त्याच्याही पलीकडे चंद्रावर जागा घ्यायची आहे. परंतु आम्ही महानुभाव कोण आहोत? आम्ही सुद्धा जागा घेतो आहोत. परंतु ती जागा कुठली आहे? स्वामींच्या स्वरूपातली जागा आम्ही आरक्षित केलेली आहे. काही लोकांची आरक्षित करणे बाकी आहे. काहींना माहितीच नाही फॉर्म कसा भरायचा आहे, काय करायचं आहे. म्हणजे ही पद्धत आहे आपली. म्हणजे आपल्याला शेवटी अशा ठिकाणी जायचं आहे की तुम्ही जिथे जाल तिथून तुम्हाला काढल्या जाणार आहे.
तुम्ही एखाद्या चांगल्या घरी गेलात, पण उद्या ते घर अतिक्रमणात आलं, ते तोडलं जाणार, भूकंपात आलं ते घर तुटणार आहे. नाहीतर आपणच गेलो देह सोडून, तेव्हा पण आपल्याला त्या घरातनं बाहेरच काढणार आहे. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला तिथून बाहेर पडायचं आहे. तर स्वामींचं जे स्वरूप प्राप्ती ती अशी आहे की एकदा तिथे पावन झालं की तिथून मग कोणीही तुम्हाला काढणार नाही. स्वतः स्वामी सुद्धा तिथून काढत नाही आणि जीव सुद्धा स्वतः तिथून निघत नाही. इतकी कायम स्वरूपीची ती जागा आहे. स्वामी सांगतात ईश्वरीचे ते सगळेही नित्य आहे, अनित्य नाही आहे, अशाश्वत नाही, शाश्वत आहे. आणि म्हणून जे शाश्वत आहे त्याकडे आपण जाऊया, ते मिळवण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करूया. आणि म्हणून आपण ते मिळवण्यासाठी देवाचं कोणतरी झालं पाहिजे. आपण देव तर आपले झालेत, प्रवास उलटा झालेला आहे. जेव्हा आपल्याला घ्यायचं असतं तेव्हा आपण समोरच्यांची हाजी करतो, समोरच्याशी नातं जोडतो, समोरच्यांचं काम करतो की त्याच्याकडनं आपल्याला काम करून घ्यायचं आहे. इथे उलट झालेलं आहे, देवाला द्यायचं आहे आपल्याला. सगळं दातृत्व करणारे देवच आहे आणि देवानीच नातं जोडलंय. उलट आपण जोडलं पाहिजे स्वार्थाकारणी की देवा तुमची प्राप्ती पाहिजे म्हणून मी तुमचा आजपासून भाऊ, असं म्हणून आपण पुढाकार घेतला पाहिजे होता. पण दातृत्व करणारे दाता जे स्वतः परमेश्वर आहेत त्यांनी पुढाकार घेतला आणि ते स्वतः म्हणाले की मी तुमचा भाऊ आहे, कारण की मला तुम्हाला माझ्या संपत्तीतला वाटा जो आहे तो द्यायचा आहे. ईश्वर संपत्ती जी आहे, आनंद संपत्ती जी आहे ती परमेश्वर आपल्याला देणार आहे. ही आनंद संपत्ती तुम्हाला सृष्टीमध्ये कुठेच मिळत नाही. ईश्वर पैकीचं सोडलं तर कुठेच मिळत नाही. आपण या ठिकाणी सगळेजण आनंद शोधण्यासाठी आहोत. अनेक गोष्टीतनं आनंद घेण्याचा आपण प्रयत्न करतो, परंतु ब्रह्मविद्या वाचल्यानंतर कळतं की आपल्याला दृष्टपर पदार्थातनं आनंद आपण शोधायला जातो, परंतु तिथे आपल्याला तो आनंद मिळत नाही. तिथे आपल्याला मिळतं, सुख मिळतं. प्रपंचामध्ये काय आहे? सुख आहे. मुलाबाळांचं, आई वडिलांचं, नातलगांचं, मित्रमंडळी भेटले, सुख वाटतं. तुम्हाला वाटतं की आम्हाला आनंद झाला बरं का, त्यांच्या लग्नात गेलो आम्ही, त्यांचं लग्न झालं, आम्हाला आनंद झाला. काही आनंद झाला नाही, ते सुख झालं. तुम्हाला एखादा पदार्थ खायला मिळाला, आनंद नाही, तो सुख आहे. ते पण ब्रह्मविद्येमध्ये आमच्या स्वामींनी इतकी सूक्ष्म व्याख्या सांगितली आहे. आम्हाला सुख आणि आनंद दोन्ही सारखेच वाटतात. लक्षात घ्या, सुखाला कधी आनंद म्हणू नका, कारण की आनंद केवळ परमेश्वराच्या प्राप्तीला म्हणतात. आनंद जे परमेश्वर आम्हाला देणार आहे स्वरूपात गेल्यानंतर त्याला आनंद म्हणतात. आनंद म्हणजे दैवपैकीच्या कुठल्याही क्रिया तुम्ही जेव्हा करता, स्मरण करता, इथे लीळाचिंतन करता, चतुर्विध दुःख, चतुर्विध स्मरण, सेवा, दास्य, यातनं जो मिळतो त्याला आनंद म्हणतात. बाकी या व्यतिरिक्त जे काय आहे ते सगळं सुख आहे. सुखाची व्याख्या आमच्या स्वामींनी काय केली? दुःख मिश्रित सुख, ते सुख बोलीचे. आपल्याला वाटले सुख म्हणजे आम्हाला सुख पाहिजे देवा, आणि सुख कशामध्ये आहे? सुने हाती तक्रभात मध्ये सुख आहे. आणि स्वामींनी त्याची व्याख्या काय सांगितली? दुःख मिश्रित आहे. ते सुख केवळ सुख नाही, ते दुःख मिश्रित आहे, त्याच्याशी दुःख जोडलेलं आहे. आपण म्हणतो आमच्याकडे एवढं सगळं आलं, पैसा, पण काहीतरी समस्या असते. आम्ही एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडे जरी गेलो तरी शोधतो हा सगळीकडनं सुखी आहे, याला काहीतरी दुःख असणार, म्हणजे असणार असतंच ते दुःख. या व्यतिरिक्त ज्यांनी निरालंबी झालेली व्यक्ती आहे, ज्याच्याकडे काहीच नाही आहे, परमेश्वरासाठी निरालंबी झालेली व्यक्ती, त्यांच्याकडे शोधूनही तुम्हाला दुःख सापडणार नाही, आनंदच आहे. जे मिळालं त्याच्यात आनंद. का हो, तुम्हाला कष्ट झाले, ऊन लागलं, काय देवासाठी काय, म्हणजे प्रत्येक, आज तुम्हाला मिष्टान्न मिळालं नाही, उलट बरं झालं नाही मिळालं. मिष्टान्न खाल्लं की आळस येतो, स्मरण कमी होतं. जेवढं वृक्षान्न मिळेल तेवढं चांगलं. म्हणजे ती व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी आहे. श्रीमंत व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये सुखी आहे, आणि त्या सुखासोबत त्याला काय आहे? दुःख आहे. जसं सांगितलं की कोणाचं छोटं घर होतं, मग त्यांनी काय केलं, पुढच्या काळात मुलं कमावते झाले, मग त्यांनी मोठं घर बांधलं.
मी त्यांना म्हणालो तुमचं घर आता मोठं झालं पहिल्यापेक्षा. ते म्हणे पण बाबा ते टॅक्स जास्त येतो ना आता कसला आनंद मानणार कसलं. आता हे जेव्हा तुम्ही लोक बोलता ना आमच्याशी, तेव्हा लगेच वचन मला क्लिक होतं की हां देवाने बरोबर सांगितलंय. वचनाशी संबंधित राहिलो ना की मग मला बंगल्याचा मोह होणार नाही. कधी नाही होणार. जेव्हा तुम्ही जर का सगळं सुख सुख सांगितलं तर माझ्यासारख्या साधूला पण वाटेल की आपल्याला पण बंगला पाहिजे हो एखादा. पण जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा मग लगेच लक्षात येतं अरे एवढा मोठा बंगला बांधला तरी पण दुःख आहे. महिला वर्गांचं वेगळंच अजून टेन्शन असतं की जेवढं मोठं घर बाबा तेवढं ते स्वच्छता झाडझूड करायला खूप वैताग येतो. आधी बरं होतं छोटंसं घर होतं तिथं 2 खोल्या झाडले की संपून जायची साफसफाई. आता तसं नाही. हे प्रत्येक आम्ही प्रापंचिक लोकांचं बोलणं ऐकताना एकच मी बघतो की ह्यांना दुःख आहे, ह्याच्यात दुःख आहे, ह्याच्यात दुःख आहे. हे लोक कशातच सुखी नाही आहेत. तो या टायमाला सोनं केलं चांगलं पण महाग मिळालं. अरे कशात तरी सुख माना. या व्यतिरिक्त परमेश्वरासाठी सगळं त्याग केलेला व्यक्ती बघा तुम्ही, ते नेहमी प्रसन्न तुम्हाला दिसणार. स्वामींना एक महात्मे भेटले आणि स्वामींनी त्यांच्याकडे विचारणा केली, इथेच भिक्षा मागता का? हो असो सुख संतोष आहे. इथेच झोपता का? हो असो सुखे संतोष आहे. प्रत्येक गोष्टीचं उत्तर समाधान. स्वामी म्हणतात तुमचं नाव संतोष असलं पाहिजे, म्हणजे खऱ्या अर्थाने समाधान आहे तुमच्याकडे. नाही तर कुणीही भेटलं की ते असमाधान सांगतात. म्हणून आपल्याला जर का सुख आणि आनंद याच्यातली जर का व्याख्या कळाली आणि ती पण श्रीमुखीची आहे. आनंद इथे कशालाच म्हटलं नाही, जीवाला नाही, देवतेला नाही, प्रपंचाला नाही. आनंद असं कोणाला म्हटलं? परमेश्वराला म्हटलेला आहे आनंद तो. आणि सुख कशाला म्हटलंय? हे दुःख मिश्रित आहे, याच्यामध्ये दुःख सुद्धा इन्क्लूडच आहे. दुःखा वेगळं सुख तुम्हाला प्रपंचामध्ये कुठेही भेटणार नाही. आणि म्हणून आपल्याला जर का आनंदाकडे जायचं असेल तर अनिमित्त बंधू, निमित्ताशिवाय परमेश्वर आपले भाऊ झाले. निमित्त म्हणजे कुठलं? आनंद देण्याचं निमित्त आहेच, परंतु स्वार्थाचं निमित्त नाही. आपण सुद्धा काय केलं पाहिजे? व्यावहारिक स्तरावर तुम्ही सांगा हे माझी बहीण आहे, हे माझे भाऊ आहेत, हे सांगा तुम्ही. परंतु आंतरिक स्तराला, मनाला नेहमी सांगा की आपले भाऊ कोण आहेत? श्री कृष्ण महाराज, श्री दत्तात्रय प्रभू महाराज, 5 अवतारांची नावं, श्री चक्रधर स्वामी महाराज, हे आमचे भाऊ आहेत. द्रौपदीच्या वेळेस कोण आलं मदतीला? कोण नाचलं गालं? 5 पांडव, पितामहा भीष्म, एवढा बलाढ्य माणूस बसलेला आहे तिकडे, परंतु तो मदतीला आला नाही. शेवटी भाऊ बनून कोण आले? परमेश्वर आले. परमेश्वरच येणार प्रत्येक ठिकाणी मदतीला. माणसं येणार नाहीत आणि माणसं आलेली आपल्याला परवडणार नाहीत. ते आयुष्यावर बोलून दाखवतील. कोरोना काळात आम्ही यांना मदत केली म्हणून आयुष्यभर बोलून दाखवतील. म्हणजे हे काय आहे? माणसांची मदत परवडत नाही. देव तुम्हाला कधीच सांगायला येत नाहीत की आम्ही तुमच्यासाठी हे केलं, ते केलं, ते केलं, ते केलं. कधीच नाही. स्वप्नात सुद्धा देव येऊन कधी आपल्याला ऐकवत नाही की मी तुझ्यासाठी एवढं केलं, तू माझ्यासाठी काहीच नाही केलं. कधीच नाही. म्हणजे अनमित बंधू ह्याला म्हणतात. अनमित बंधू निमित्ताशिवाय, कारणाशिवाय, स्वस्वार्थाशिवाय परमेश्वर आपले बंधू झालेत. आपण जर का कोणाला भाऊ मानायचं झालं तर परमेश्वरालाच भाऊ माना. अनाथनाथ श्री चक्रधरू बाबा, अनाथांचे नाथ आहात. फक्त तुम्हाला काय व्हायचं आहे? परमेश्वराचं नाथत्व जर का पाहिजे असेल तर तुम्हाला आधी अनाथ व्हावं लागेल. तुम्ही अनाथ नसाल तर तुम्ही तुमचे परमेश्वर नाथ होऊ शकत नाही. एखाद्याला अनाथालयामध्ये कधी भरती करतात? जेव्हा तो अनाथ आहे हे सिद्ध होतं तेव्हा त्याला अनाथालयामध्ये प्रवेश मिळतो. तसं आपण अनाथ आहोत हे आपल्याला स्वतःला वाटलं पाहिजे की या जगामध्ये माझं कुणी नाही. याच्यासाठी एक दृष्टांत आपण बघितलेला होता, कुठला तरी मासळीचा का कुठला दृष्टांत बघितलेला की मी अनाथ आहे, माझं कुणीच नाही आहे. कुष्टियाचा दृष्टांत. त्याच्यात तो म्हणतो देवा तू माझा आणि मी तुझा. नातलगांना म्हणतो आता तुम्ही माझी 9 आणि मी तुमचा 9.
असं झालं पाहिजे तर मग पुढचा प्रवास सुरू होतो, मग परमेश्वर आपले नाथ होतील. कृपाळू श्री चक्रधरू बाबा, कृपाळू म्हणजे कृपा गुणाचं कार्य करणारे असे स्वामी आहेत. मोक्षदाता श्री चक्रधरू बाबा आणि मोक्षाचे दाते सुद्धा कोण आहेत? परमेश्वर आहेत, जीव नाही. परमेश्वरे परमेश्वर जाणीजे आणि परमेश्वरे परमेश्वर पाविजे असे मोक्षाचे दाते. कैवल्यदाता केवळ ईश्वर स्वरूपाची प्राप्ती करून देणारे कोण आहेत? परमेश्वर आहेत. रक्षगाजी परमेश्वरा श्री चक्रधरा. म्हणून देवाला प्रार्थना आहे की आमचं काय कर, रक्षण कर. कशापासून? साधाईचा म्हणतात की बाबा आम्हाला असं कोणाचं गुलाम व्हायची वेळ आली नाही पाहिजे. कुणाची म्हणजे? देवतेचं गुलाम व्हायचं नाही आम्हाला, जीवाचं व्हायचं नाही आणि आणि प्रपंचाचं सुद्धा व्हायचं नाही. देवताचं गुलाम झालो तर देवता आपल्या पद्धतीने कर्म भोगवेल. मनुष्याचे गुलाम झाले त्याच्या अधीन राहावं लागेल. प्रपंचाचे गुलाम झालो तर प्रपंचाशिवाय जगता येणार नाही. आमची वस्तू पाहिजे, चहा मला लागतोच, मला हे आमचं लागतंच म्हणून त्याच्या अधीन होऊ. परंतु आमच्या स्वामींनी सांगितले हे जर का अनुसरले तर कर्मसवा भोग नाही, देवतेंच्या चक्रातनं बाहेर पडणार तुम्ही. इथेच लगेच अनुसरले की इथेच. अजून अनुसरणं तर सिद्धार्थ जायचं आहे, तो भाग नंतरच आहे, पण अनुसरण आत्ताच घेतलं की लगेच इथून ह्या क्षणाला. त्याच्यासाठी असं नाही की 8 दिवस लागतील पेपर सबमिट व्हायला. आत्ता जर अनुसरले ह्या क्षणाला इथून लगेच कर्माची त्रिविधता सुरू होते आणि तिथूनच कर्मस्वा भोग नाही दैवस्वा. स्वामी सांगतील त्या पद्धतीने नियोजनपूर्वक त्या ठिकाणी भोग भोगायला मिळतो. प्रारब्ध भोगे क्षयो भाल्याचा घाव काट्यावर असा येतो. इतकी व्यवस्थापना जी आहे परमेश्वराची अनुसरल्यासाठी आहे. आणि म्हणून स्वामींना सांगितल्याचं रक्षगाजी महादाईसांना निरय निरूपण केलं स्वामींनी. तेव्हा महादाईसा म्हणतात देवा हे नरक आम्हाला झाले नाही पाहिजेत. स्वामी काय म्हणतात? एतीचे होई जय तै चुकैती. आमचे जर का झालात म्हणजे देवाचं होणं म्हणजे काय? अनुसरणे. किती सोपा उपाय सांगितलेला आहे. नरक चुकवण्याची पद्धती काय आहे? 16 प्रकारचे नरक आहेत बरं का. आपण उठसूट सगळे जे हे करतो, दशक्रिया घालत असतो, पात्र घालत असतो आणि त्याच्यामध्ये एक चढाओढ असते की आम्ही एवढ्या लाखाचे घातले, तो म्हणतो आम्ही तेवढ्या लाखाचे घातले. मामाजींनी आम्हाला एक गोष्ट सांगितली की जेव्हा तुम्ही दशक्रिया पात्र घालता तेव्हा एक नरक चुकतं, प्रतदेह नावाचं नरक. आणि असे एकूण किती नरक आहेत? 16 भेदी नरक आहेत, 16 प्रकारचे नरक आहेत. त्याचं काय? प्रतदेह तर चुकवला आम्ही, परंतु बाकीचे नरक तर भोगायला भेटणारच आहे. इथून सुटलं तरी तिकडे आहेच. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अनुसरण जर का घेतलं तर तुम्हाला नरक चुकवण्याचं एक पॅकेज मिळतं. पॅकेज हा शब्द मी मुद्दामून वापरतोय. अलीकडच्या काळामध्ये याला महत्त्व आहे की नाही. आम्ही एवढे पैसे देऊ, आम्हाला काय तुम्ही हे करणार? सगळं व्यवस्थापन तुम्ही बघा. तसं व्यवस्थापन हे तुम्हाला वाटलं की आत्ताच्या काळातलं आहे का? हे सगळ्यात पहिलं पॅकेज आमच्या देवाने दिलेलं आहे. हेच अनुसरा. अनुसरती परी जीवे जाणावी, नरक चुकविती परी आणि मोक्ष देण्याची परी हे परमेश्वर जाणती. तिथून सगळं पुढे परमेश्वर करतात. तुम्हाला फक्त एक जेवढं सांगितलं तेवढं करायचं, अनुसरायचं आहे, बस तेवढंच करायचं आहे. वानरीचा दृष्टांत त्या ठिकाणी दिलेला आहे की पकडण्याची पद्धत जी आहे त्या आईला, ती त्या पिल्लाला माहिती आहे आणि त्याला कसं पकडू द्यायचं आहे ती पद्धत त्या आईला म्हणजे त्या वानरीला माहिती आहे, माकडिणीला माहिती आहे. तिचं जे पिल्लू आहे त्याला पण माहिती कशा प्रकारे पकडलं पाहिजे. तुम्हाला ज्ञान होतं तेव्हा कळतं की कशा प्रकारे अनुसरलं पाहिजे. आणि तुम्ही एकदा अनुसरलं की परमेश्वराला तर माहितीच आहे की तुम्हाला कशा प्रकारे त्या ठिकाणी अनुसरण सिद्धार्थ तुमचं न्यायचं आहे. यासाठी सगळं आयोजन परमेश्वर करतात. म्हणून महादाईसांना सांगितलं आमचं जर का तुम्ही झालात तर तुम्हाला सगळे नरक तुमचे चुकणार आहेत. याच्यापेक्षा अजून काय आपल्याला पाहिजे? मग बाकीच्या इकडे तिकडे या गोष्टी करायची काही गरज नाही. यानंतर दुसरी गोष्ट अशी येते की आपले उपदेशी आहेत
उपदेशी लोक पण आपल्या कुंडल्या वगैरे दाखवत राहतात, ज्योतिष बघत राहतात. आता तिथे गेल्यानंतर तो काय सांगतो की सगळी कुंडली चांगली आहे, फक्त एकच दोष आहे, याच्याविषयी तुम्हाला शांती करावी लागेल. आणि तुम्ही पण काय करता, म्हणता आम्ही महानुभाव आहोत, आम्ही शांती नाही करू शकत. मग तो म्हणतो की तुम्हाला काही करायचं नाही, मला तुम्ही पैसे देऊन द्या, मी तुमची शांती करून देईल. तुम्ही जेव्हा पैसे देता तेव्हाच आपली शांती होऊन जाते. नंतर ते म्हणतात की कसं चाललं, आता चांगलं चाललं. आता वाईट त्याला सांगता येत नाही. तुम्ही परत काही दोष सांगितला की तो परत तेवढे पैसे घेणार आहे, परत दुसरी शांती सांगेल. महानुभाव पंथीय लोकांनी खड्यांच्या अंगठ्या घालू नये. कुठल्याही प्रकारची शांत्या, हे जे काय असतं कालसर्पयोग, मंगळ पिंगळ, हे काही कसल्या शांत्या नसतात, काही नसतात. तर तुम्हाला सगळेजण वेड्यात काढतात. गरजवंताला नसते म्हणतात ना, काय तसं होऊन जातं. ज्याला गरज पडते ना त्याला त्यावेळेला सुचत नाही, जे कोणी काय सांगतो ते करत राहतो आपण. हे मुद्दामून सांगतोय कारण की इथे स्वामी इथे सांगितलेले की रक्षका श्री चक्रधरा बाबा, जर का देव माझं रक्षण करणार आहेत तर मला कुठेही जाऊन शांत्या बिंत्या करायची गरज नाही. देवाला प्रसन्न करा तुम्ही, बाकीचे कुठेही शांती करायची गरज नाहीये. आणि म्हणून त्या मार्गी जायचं नाही. मानवपंथीय साधकाला किती मोठं संकट आलं, ते वैद्यकीय असेल तर वैद्यकाचा सल्ला घ्या, म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घ्या, ज्या ज्या क्षेत्रामध्ये असेल. परंतु कधीही देवतेला शरण जाऊ नका, देवता मंत्र जाप करणाऱ्यांच्या संपर्कात जाऊ नका, अन्य मार्गियांचा संसर्ग करू नका. त्यानंतर अन्य मार्गियांच्या कुठल्याही क्रिया, गंडे, दोरे, ताईत, लॉकेट अन्य लोकांचे आणि आपले सुद्धा काही बांधायची वगैरे काही गरज नाही. गळ्यामध्ये गाठी असू द्या, कधीही गाठी काढली की लगेच स्मरण सुरू. त्या गाठी अशी जाणवली की लगेच आपल्याला स्मरण आठवलं पाहिजे. बाकी काहीही, मामाजी सांगतात की गळ्यामध्ये काय पाहिजे, गाठी असली पाहिजे किंवा हातामध्ये गाठी असली पाहिजे, जेणेकरून जिथे लगेच स्मरण तुम्हाला आठवेल आणि तुम्ही स्मरण कराल. म्हणून आपण कुठल्याही प्रकारे कुठली शांती करायची नाही. का नाही करायची त्याचं पण मी तुम्हाला हे सांगेन. जसं की तुम्ही मिठाईच्या दुकानात गेलात की गोल असतं, त्याला काय म्हणतात, मिठाई असते गोल मिठाई, पेढा म्हणतात. आणि पूर्ण राऊंडवर असं सगळीकडनंच गोल, त्याला काय म्हणतात, लाडू म्हणतात. चौकोनी असेल त्याला काय म्हणतात, बर्फी म्हणतात. आता जे चौकोनी आहे त्याला तुम्ही असं थापलं की त्याचा पेढा तयार होतो, त्याला पेढ्याचा आकार दिला की. त्याच पेढ्याला तुम्ही चौकोनी केलं की त्याला लगेच तुम्ही बर्फी म्हणता. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर टाकले की तुम्ही म्हणता ते चॉकलेटीवाली बर्फी वेगळी द्या, ही एक वेगळी द्या, ती एक वेगळी द्या. तुम्ही जर का चिंतन केलं तिथे तर सगळी मिठाई एकच आहे. कशापासून बनवलेली आहे, खव्या माव्यापासून बनवली. त्याला वेगवेगळे आकार दिले की त्या मिठाईंचे नावं बदलतात. रंग टाकला चॉकलेटीची, चॉकलेटी मिठाई झाली, ती हिरवी मिठाई झाली. इथून तिथून सगळं एकच आहे. ज्याने ब्रह्मविद्येचं अध्ययन केलं त्याला हे लक्षात येतं की मंगळ काही वेगळा नसतो, काल सर्पयोग नसतो वेगळा काही, हे सगळे वेगळं काही नसतं. मी याचं चिंतन जेव्हा केलं तेव्हा मला कळालं की स्वामींनी सांगितलं की क्रिया केल्याने काय लागतं, कर्म लागतात. मग क्रिया उभयरूपा, पापरूप पुण्यरूप. मग तुम्ही वाईट काम केलं की पाप लागतं आणि चांगलं काम केलं की पुण्य लागतं. आणि हे चांगले आणि वाईट कर्माचाच भोग आपण भोगतोय. तुमच्या आयुष्यात चांगली वेळ आहे का, मग तुम्ही पुण्यरूप क्रियेचा भोग भोगत आहात. तुमच्या आयुष्यात वाईटपणा आलाय का काही, तर तुम्ही पापरूप कर्म जे केले त्याचा तुम्ही भोग भोगत आहात. आता तुम्ही त्याला वेगवेगळा फ्लेवर द्या, मंगळ अशी नावं द्या त्याला, वांचून आहे काय ते कर्म आहे. दुःखरूप कर्म आहे, सुखरूप कर्म आहे. कर्माच्या बाबतीत आमचे स्वामी काय म्हणतात, सकळीही भोगे निमा नावे की, हे अनुसरलेला सांगितलं स्वामींनी. आणि सामान्य लोकांना तर भोगायचंच आहे. मग आता सांगा, तुम्ही त्याला वेगवेगळी नावं दिली. एका बाईला सांगितलं ज्योतिषाने की तुमच्या आयुष्यात जे वाईटपणा चालू आहे तो तुम्हाला जलदोषामुळे होतोय. म्हणजे जलदोष म्हणजे काय, ते म्हणजे तुम्ही एकदा उष्ट पाणी विहिरीमध्ये टाकलं. ती म्हणते मला कधीच आठवत नाही.
आता मुळात म्हणजे ती उपदेश येते ती तिकडे गेलं नव्हतं पाहिजे. मग तिने मला सांगितलं की बाबा तो असा असा म्हणत होता, मी तर कधीच उष्ट पाणी टाकलं नाही. म्हटलं तुम्ही मागच्या जन्मात टाकलेलं होतं. म्हटलं त्याचा दोष आहे आता. म्हणजे आता सांगायचं झालं काहीतरी पटवून सांगायचंच आहे. मुळात तिकडे जायचंच नाही आणि तिकडे जाऊन पण कन्फ्युजन घेऊन यायचं आणि परत आमचं डोकं खायचं. मुळात म्हणजे तुम्हाला एकदा ब्रह्मविद्या कळाली की कर्म 2 प्रकारचे आहेत, पापरूप पुण्यरूप. तुम्ही दुःख भोगतायत म्हणजे तुम्ही पापरूप कर्माचा भोग जो तुम्हीच जोडलेला आहे. चक्रधर स्वामींनी देत नाहीत दुःख तुम्हाला. देव कधी दुःख देत नाहीत. लोक म्हणतात देवाने आत्ताच नेलं पाहिजे होतं का यांना. देवाचं ते नाहीये काम, ते देवतेचं काम आहे. तुम्ही जेव्हा ब्रह्मविद्या अभ्यासाल तेव्हा हे सगळे कर्म आपण जोडतो आणि ते देवता भोगवते. याच्यात परमेश्वराचं एवढंसं सुद्धा रोल नाहीये. सगळं आपलंच हे आहे. म्हणून कधीही देवताजनित विधी करू नका. एका व्यक्तीचं काहीतरी आजार होता, त्यांना कोणी सांगितलं की बाबा हा देवतेचा जर का विधी केला तर ते तुम्ही बरे व्हाल. ते म्हणे आम्ही महानुभाव आहोत. ते म्हणाले महानुभाव असले तरी काय तुम्हाला पैसे द्यायचे, ते तिकडे क्रिया करून घेतात, तुम्हाला तुमचा धर्म थोडी सोडायचा आहे. ती व्यक्ती म्हणाले की मी ह्या आजारामध्ये मी मरून जाईन परंतु तो विधी मी करणार नाही. असे सुद्धा लोक पंथामध्ये आहेत. का आहेत हे? हा विचार का आला? कारण की त्या ठिकाणी ज्ञान आहे, विकल्पाचं पण ज्ञान आहे की विकल्प केल्याने काय होतं. देव मुख बघणार नाहीत, जिवंत तर राहू आपण परंतु देव तोंड बघणार नाहीत ना परत आपलं. 3 सृष्ट्या उद्धार होणार नाहीये. मग असं जगणं काय उपयोगाचं आहे? त्याच्यापेक्षा त्या आजारात मेलेलं चांगलं, देवाला तरी तोष राहील काहीतरी. म्हणून रक्षगा श्री चक्रधरा महाराजा. देव कधी रक्षण करतील? अनुसरण घ्याल तर सगळ्याच गोष्टीतनं तुमचं रक्षण होणार आहे. खूपशा 10 गोष्टी करण्यापेक्षा एकच गोष्ट आपण करूया. खूप पायऱ्या चढण्यापेक्षा एखाद्या लिफ्टमध्ये आपण बसलो तर पाहिजे त्या माळ्यावर आपण जाणार आहोत. म्हणून इथे स्वामी रक्षण करणार आहेत. तुम्ही अजिबात काळजी करायची नाही की आमचं कसं होईल. स्वामी म्हणतात अनुसरण, ते म्हणतात देवा अन्न वस्त्राचे काही. स्वामी म्हणतात अरे बाप योगक्षेमाचे काही. देव म्हणतात परमेश्वर व्यापक आहे, कुठेही गेलात तरी चिंदी चिरकुटी कुठेही मिळेल तुम्हाला, सगळ्यांना मिळते. आता काय सांगायचं, एक मुंगी असते तिला पण तिचं जेवणाची सोय आहे. कुत्रे आहेत, भटके कुत्रे आहेत, त्यांच्या पण जेवणाची सोय आहे. सगळ्यांच्या जेवणाची सोय आहे. मग आपली नाही होणार का? आपले तर परमेश्वर आहेत. कारुण्य अवतारा. कारुण्य अवतारा म्हणजे करुणा गुणांनी युक्त असे जे अवतार आहेत. परमेश्वराचं स्वरूपच असं आहे आणि त्याचा पूर्ण उपयोग जो आहे तो आम्हाला होणार आहे त्यांच्या करुणेचा. ऐसा के डोळा देखी जसी म्हणजे प्रेम देणारे परमेश्वर अवतार. ऐसा कै डोळा देखी जसी म्हणजे आम्हाला तुम्ही कधी बघणार कृपा दृष्टीने. आपलेनी दर्शने स्पर्शने. का बरं? कारण की तुम्ही जेव्हा आम्हाला बघाल तेव्हा आमची कणव वाढेल, मग तुम्ही आमच्या जवळ याल, सन्निधान द्याल. आणि आपलेनी दर्शने स्पर्शने संभाषणे. दर्शने स्पर्शने संभाषणे म्हणजे तुमच्या दर्शनाने, तुमच्या संपर्कात आल्याने आणि संभाषणे तुम्ही जे आमच्याशी बोलाल त्याच्यामुळे काय होईल? माते अपवित्राते पवित्र करावे जी. देव जेव्हा आपल्याकडे बघतील आपण पवित्र होऊ. स्वामी आपल्याला स्पर्श करतील अजून पवित्र होऊ. देव आपल्याशी बोलतील तेव्हा अजून आपण पवित्र होऊ. आणि देव बोलतील तर अन्य वार्ता करतील का? धर्मवार्ता करतील. ती कानातनं आपल्या हृदयात जाईल. हृदय पवित्र झालं म्हणजे जीव स्वरूप पवित्र व्हायला लागतं. मग अशा पद्धतीने मला अपवित्राला पवित्र करा. ऐसी आरती करावी. असं काय करायचं? काय सांगितलं? ऐसी आरती करावी. कुठली आरती? ती आरती दिवा, अगरबत्ती, कापूर, धूप, मोठमोठे वाद्य, एकदम आरडाओरड करून आरती म्हणणं, ही आम्ही तयार केलेला हा विधी एक वेगळा आहे. आणि निर्वेद अनुताप अनुशोच आणि शेवटी काय?
ही एक आरती वेगळी आहे. देवाने कुठली आरती सांगितली, आपण कुठली आरती करतोय. आपण जी आरती म्हणतो रोज, त्या आरतीच्या शब्दांचा, त्या विषयाचा आणि आपल्या जीवनाचा काही एक संबंध नसतो. ती आरती आपण पाठ केलेली असते आणि ती आरती रोज आपण म्हणतो. आज कनाशीची म्हटली, उद्या आहेरमलची म्हणायची, परवा आमकी म्हणायची, तेरवा आज शुक्रवार आहे तर दत्तात्रय गुरूंची म्हणायची. त्या आरतीमध्ये जे काही शब्द येतात त्याच्याने आपल्या काही सूत्रां संबंध नसतो, फक्त आपण म्हणतो. बाकी त्या विषयाशी काही संबंध नाही आहे. आरती कशी असली पाहिजे आणि कुठली आरती देवानी सांगितलेली आहे ते तुम्हाला इथे कळतं. म्हणून आपण जो विषय घेतलेला आहे तो विषय तोच आहे की देवाने तुम्हाला काय सांगितलेलं आहे. किती विरोधाभास असावा की देवाच्या सांगण्यात आणि आपल्या करण्यामध्ये किती विरोधाभास असावा. इथे देवानी कुठली आरती सांगितली, तोची होवावा, तोची भेटावा, असं असलं पाहिजे. याला म्हणतात आरती, ह्याला म्हणतात आर्तता, ह्याला म्हणतात तळमळ, ह्याला म्हणतात आग्रह. की देवा मला जर का सृष्टीमध्ये काय पाहिजे असेल तर तोची व्हावा, म्हणजे तुम्हीच भेटले पाहिजे आणि तुम्हीच मला पाहिजे, बाकीच्या कुठल्याही गोष्टी मला नको. आपलं स्वप्न कसं असलं पाहिजे, एकदम मोठं असलं पाहिजे. आणि आपलं स्वप्न मोठंच आहे, परमेश्वर प्राप्ती. बाकीच्या चिल्लर गोष्टी मागू नका. प्रवासात जाताना आपण 10च्या नोटा नको, 10ची हे नको, थोडा मोठ्या नोटा द्या, म्हणजे 500-500च्या असल्या की प्रवासात न्यायला सोपं पडतं. मग ह्या घराच्या बाबतीत पण घर मोठं पाहिजे, जागा मोठी पाहिजे, गाडी मोठी पाहिजे. मग आपल्याला प्राप्ती पण कशी पाहिजे, स्वप्न कुठलं पाहिजे, परमेश्वराचं स्वप्न बघा, बाकीचे स्वप्न बघू नका. मग ते आरती परमेश्वर श्री चक्रधर पूर्वीती. आता जर का अशी आपण आर्तता केली की देवा तुझी व्हावा, तुझी भेटावं, त्याचा काही लाभ होतो की नाही ना, मग ते आरती तुमची तळमळ परमेश्वर श्री चक्रधर महाराज पुरवतात, म्हणजे ती पूर्णत्वास नेतात. त्यावेळी वेळ द्यावा लागतो तुम्हाला. तेची केविना लेकुरवाळी मातेची नि दृष्टांते, म्हणजे लेकुरवाळी मातेचा दृष्टांत सांगतात की जशी ती आई जी आहे ते मुलांचे सगळे हट्ट पुरविते, प्रत्येक मुलाला काय पाहिजे काय नाही पाहिजे हे सगळं आई बरोबर जिथल्या तिथे त्या मुलांना देत असते. तसं परमेश्वर सुद्धा जीवाची आर्थता जाणून त्याची दातृत्व करीती. तेची केविना विषयाचे नि दृष्टांते, जसा तो विषय जो आहे हा प्रत्येक ठिकाणी त्याला पाहिजे असलेल्या गोष्टी शोधतो, तसं ज्ञानियाने सुद्धा काय केलं पाहिजे, जिथे तिथे परमेश्वराला शोधलं पाहिजे. आणि परमेश्वर पण काय करतात, जिथे तिथे कणवेच्याच जीवांना शोधतात, त्यांना प्राप्त करतात, त्यांना शोधून मग काय करतात, त्यांना दातृत्व करतात. तेची केविना सर्वज्ञ म्हटले आर्ता ते परमेश्वर वाडो वाडी गिवसिती, म्हणजे विषया जो पुरुष असतो तो जिथेही जातो विषयाची शोधणी करतो, त्याला पाहिजे असलेल्या गोष्टींची. तसं परमेश्वर सुद्धा जीवाला शोधतात. केवी कशा असतो ना, स्वामी म्हणतात आरता ते परमेश्वर वाडो वाडी गिवसिती. जो रोज आरती करतो त्याला नाही शोधत, ज्याच्याकडे परमेश्वराविषयीची आर्तता आहे त्याला शोधत येतात. नाहीतर आत्तापर्यंत तर देव आपल्याला शोधत आले असते. आपण किती वर्षापासून आरती करतोय, आपल्याला आले कधी भेटायला देव? त्याच जर का ठिकाणी तुम्ही आर्तता ठेवली असती इतक्या वर्ष, तर आपण देवाला भेटलो असतो किंवा देव आपल्याला भेटायला नक्कीच आले असते. म्हणून श्रीमूर्तीचे ज्ञान होवावे, हे कशा करता सांगितलं, म्हणून तुम्हाला श्रीमूर्तीचं म्हणजे परमेश्वर अवतार कशासाठी झाले, काय झाले, काय सांगितलं, आपल्याला काय केलं पाहिजे याचं ज्ञान तुम्हाला व्हावं, म्हणून हे प्रकरण निरूपण झालेलं आहे. कापाजे औसा प्रति वाकमू दिघमू अनुवाद. वाकम दिघम अनुवाद पैठणची लीळा आहे. सर्वज्ञ म्हटले नायका तुम्हा झाली वाकमू दिघमूची वाणी. म्हणजे औसांनी स्वामींना प्रश्न विचारला की इथे हे ढोरेश्वर कशाला म्हटलेलं, त्या पिंडीला म्हटलंय की त्या नंदीला म्हटलेलं आहे, नेमकं ढोरेश्वर कोणाला म्हटलं? स्वामी म्हणतात तुम्हाला झाला वाकमी
वाकमू दिगमूची वाणी, वाकम आणि दिगम असं म्हणणाऱ्या त्या व्यक्तीसारखं तुमची परिस्थिती झालेली आहे. ते कैसी जी, ते म्हणजे वाकम दिगम म्हणजे काय? तेव्हा ते म्हणतात, स्वामी सांगतात, एकेकाची पाईके केली, एकाने एकाची पाईके केली म्हणजे एकाकडे नोकरी स्वीकारली. तयाचा धनी आवयासी निघाला, तयाचा धनी जो आहे मालक, तो त्याला घेऊन सोबत चाललेला होता आणि तो थोडं स्वभावासाठी म्हणून नदीकडे गेलेला आहे. घोडे तयाचा हाती दिदले, आणि जाताना घोडा त्याच्या हातात दिलेला, त्याचा लगाम घोड्याचा, की बाबा मी येतो तोपर्यंत तू थांब याच्यासोबत इथे. आवायासी गेला तर करे पाण्यासी आले, हा मालक निघून गेला स्वभाव सारण्यासाठी, आणि तेवढ्यामध्ये दुसरा एक माणूस आला आणि तो काय घेऊन आला? उंट घेऊन आला. तब घोडे बुजाले, पाण्यासी आले म्हणजे उंटांना तो पाणी पाजण्यासाठी म्हणून तो घेऊन आला. आणि उंट आल्यानंतर ते घोडे जे आहेत, ते घोडेनी त्या उंटांना बघितलं आणि ते घोडे घाबरले आणि घोडे निघून गेले. त्या मालकाने सांगितलं असेल की बाबा तू काय कर, घोड्यांकडे बघ, मी येतो तोपर्यंत. हा घोड्यांकडे बघत राहिला. घोडे त्या उंटाला घाबरून निघून गेले. हा घोड्यांना बघतच राहिला की घोडे चाललेले आहेत म्हणून. बाकी यांनी घोड्यांना थांबवलं नाही, काही केलं नाही. कडियाळे हाती राहिले म्हणजे घोड्यांचं जे काही लगाम सारखं काय असेल, दोरी बिरी, ती फक्त हातामध्ये राहिलेली आहे. आणि मग आता ज्याला इथे ठेवलेलं होतं, त्या मालकानी जो नोकर ठेवलेला आहे, त्या नोकराला काहीच माहिती नाहीये बरं का. तो म्हणतो त्या जो उंट घेऊन आला त्याला तो म्हणतो, आगा आगा आईला सांगे पहिला. अरे अलीकडच्या माणसा, त्या पलीकडे तो माणूस बसलेला आहे, त्याला काय सांग तू. दिघमू आले वाकमू गेले. दिघम आले म्हणजे कोणतरी मोठे आले, आणि वाकमू गेले म्हणजे वाकडी मान असणारे हे घोडे जे आहेत ते निघून गेले. ठीक ठोळे हाती ठेले, फक्त दोरच आता हाती राहिलेला आहे माझ्या. ऐसी परी तुम्हा झाली नायका, कवण आले कवण गेले ऐसे काही नेणा नायका. म्हणजे जो नोकर आहे त्याला त्याच्या मालकाचं नाव माहिती नाहीये की त्या मालकाचं नाव काय आहे. बरं, त्याच्याकडे जे काही घोडे सांभाळायला जे त्याला घोडे म्हणतात हे पण त्याला माहिती नाहीये. आणि जे घोडे ज्या उंटांना घाबरून गेले त्या उंटांना उंट म्हणतात हे सुद्धा त्याला माहिती नाहीये. म्हणून तो काय म्हणतो, वाकमू म्हणजे दिघमू आले आणि वाकमू गेले. दिघमू आले म्हणजे कोणते दीर्घ मोठे उंच प्राणी कोणतरी आले, आणि त्याच्यामध्ये वाकमू म्हणजे वाकडे तोंडाचे किंवा वाकडे चालणारे जे काय असतील ते घोडे जे आहेत ते निघून गेले. आणि अरे आईला त्या पहिल्याला सांग, म्हणजे त्या मालकाचं नाव नाही माहिती, घोड्यांना घोडे म्हणतात हे माहिती नाही, उंटाला उंट म्हणतात हे माहिती नाही. आपली परिस्थिती अशी होता कामा नये. या माणसाला आपण हसायचं नाही. आपल्याला जर का पंथातलं सगळं माहिती असेल, सगळं ज्ञान शास्त्र आपण काढलेलं असेल, तर मग आपण याला हसू शकतो. मग तो अज्ञानपणाला त्याच्या हसू शकतो. पण जर का आपण त्याला हसताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे आपल्याकडे असं अज्ञान आहे का, आपल्याला स्वामींच्या परिवारांची नावं माहिती आहेत का, माहिती आहेत का सगळ्यांची नावं. खूप लोकांना भटोबास कोण आहेत, माईंभट्ट कोण आहेत, नागदेवाचार्य कोण आहेत, वानरेश कोण आहेत हे माहितीच नाहीये. बाईसा कोण आहेत नाही माहिती. एक 2-3 नावं सोडली तर बाकीचा परिवार आपल्याला देवाचा माहिती नाही. आम्हाला मालिकेतल्या लोकांचे परिवार माहिती आहेत. बरोबर आहे ना. एखादी मालिका बघताना एका ठिकाणी आम्ही गेलो आणि इकडे मालिका चालू होती, मग ती बाई सांगायला बाबा ही तिची सून आहे आणि तिची ते हे अमकं आहे टमकं आहे. म्हटलं ताई, म्हटलं ते मालिकेतले नाते मला कशाला सांगता, मी काय रोज थोडी बघतो ती मालिका म्हटलं, आणि मला काय करायचं त्याच्यातलं. त्यांची नाती आम्हाला माहिती आहेत, पण आमचं देवाशी आमचं नातं काय आहे, आमचं देवाशी नातं काय आहे, देवाचा परिवार कोण आहे हे आम्हाला नाही माहिती, आणि आम्ही कधी जाणून सुद्धा घेत नाही. आमची परिस्थिती अशी आहे की आम्हाला सूत्रपाठ माहिती नाही. कोणाला सांगितलं म्हणजे सूत्रपाठ म्हणजे काय, चुकी त्यांची नाहीये.
आणि चुकी त्यांची आहे सुद्धा. नुसतंच मानवपंथ स्वीकारायचा आणि कान फुकायचे. मला खरंच नवल वाटतं, एवढा मानवपंथ, मराठीचा आद्य ग्रंथ, साहित्य पहिलं आमचं दिलं गेलं, पहिली आद्य कवयित्री वगैरे वगैरे, इतक्या उच्च स्तराचं आमचं सगळं काय आहे. आणि जेव्हा आम्ही धर्मप्रवेश करतो त्याला काय म्हणतो? आम्ही कान फुकले हा शब्द प्रयोग करतो. आम्ही नाममंत्र घेतला, आम्ही धर्मप्रवेश केला, आम्ही गुरुमंत्र घेतला, असं तरी म्हणा. कान फुकले म्हणजे काय केलं? खरोखर कानच फुकलेले आहेत. कारण की त्यांना बाकीचं काही समजलं नाही, फक्त कानात फुकल्यानंतर त्यांना थोडं बरं वाटलं. कानात फुकलं की थोडं गुदगुल्यासारखं वाटतं, बरं वाटतं, काहीतरी झालं या बाबांनी, काहीतरी. मी उपदेश देतो, मी कान फुकत नाही. कान फुकत काही गरज नाही. का तुम्ही नाम सांगितलं, ते कानात अडकलं, ती फूक मारली की ते कानात नाम जातं आणि खाली जातं असं अंतःकरणामध्ये. असं आहे का काही? आता मी तुम्हाला निरोपण केलं, ते निरोपण केल्यानंतर कान फुकायची गरज पडली का? कानाद्वारे ते अंतःकरणापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. तसं आहे. म्हणून कान फुकण्याचा विधी नाहीये. गुरुमंत्र एक उपदेश देण्याचा, पंचनाम सांगण्याचा विधी आहे. आपल्याला या खूपशा गोष्टी माहिती नाही, आपण फक्त नाम घेतलं आणि बाजूला झालो. स्मरण कसं करायचं, किती केलं पाहिजे, किती वेळ केलं पाहिजे, कुठे कुठे केलं पाहिजे, काय आठवलं पाहिजे, काहीही आपल्याला माहिती नाही. कुठल्या पंथात आहात? आमचा पंथ आहे, पंथाबद्दल माहिती सांगा. तुम्ही चला आमच्या बाबांकडे. का तुम्ही नाही सांगू शकत? तुम्ही सांगा. तुमच्या परिवाराबद्दल माहिती काढायची, तुम्ही म्हणता का आमच्या वडिलांकडे चला? तुम्ही स्वतः माहिती सांगता ना, हे आमचे काका इकडे राहतात, मामा इकडे राहतात. सांगा तसं तुम्ही. तुमच्या पंथाबद्दल तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इतरांचा आधार कितपर्यंत आपण घेणार? आपल्याला पण कळलं पाहिजे की मला माझ्या पंथाबद्दल माहिती नाहीये, मला सांगता आलं पाहिजे देवाबद्दल. म्हणून हा वाकम दिघमचा भाग स्वामींनी सांगितलेला आहे. यानंतर ऐसे हो ने दावे, ते म्हणतात असं होऊ देऊ नका. अज्ञान पण एवढं नसलं पाहिजे. आणि नामाचे ज्ञान होवावे, परमेश्वराच्या नामाचं ज्ञान असलं पाहिजे. एकदा जर का तुमच्याकडे परमेश्वराच्या नामस्मरणाचं ज्ञान असेल तर कुठल्याही बाकीचे जे काही तुम्ही पारायण करत बसता, हे ते सगळं तुम्ही बाजूला ठेवून द्याल आणि केवळ नामस्मरण आणि परमेश्वराच्या श्रीमुखातले जे शब्द आहेत तेच तुम्ही वाचाल. लीळा वाचून काढा. 101 वेळा एखादं स्तोत्र वाचण्यापेक्षा तुम्ही काय करा, लीळा वाचून काढा ना. 101 वेळा ते वाचायला किती वेळ लागतो? किती वेळ लागत असेल? मी कधी वाचलं नाही, पण माझ्यावर एकदा वाचायची वेळ आलती. त्यांनी बोलवलं पारायणला आणि ते आमका दत्तात्रय कवच वाचायचं आहे. आता ते असं झालं की तिकडे जाऊन मी फसलो थोडासा. आता मला हो नाही काही बोलता येईना. म्हटलं ठीक आहे वाचू. ते म्हणे 101 वेळा वाचायचं आहे. आता माझ्या आयुष्यातला पहिली वेळ, बरं का, मी मानव पंथात वयाच्या 6 महिन्यापासूनचा आहे, पण दत्तात्रय एवढं 101 वेळ वाचायची माझी पहिली वेळ. मी कधी तेवढं वाचलं नाही. म्हटलं ठीक आहे. 20-25 वेळ झाल्यानंतर मला लक्षात आलं की आपण काय 101 वेळा वाचू शकत नाही. मी 1.5 तास प्रवचन करू शकतो, परंतु मी ते नाही वाचू शकत. म्हटलं आपला घसा जाणार. मग इकडून तिकडून 50 पर्यंत आलं. मग मी त्यांना म्हटलं असं करा की हे जे कार्य जे काय आहे ते तुमचं पण आहे, म्हणून तुम्ही पण काय केलं पाहिजे. याला म्हणतात, त्यांना पटलं ते. हो म्हटलं तुमचं पण पारायण झालं पाहिजे. मी एकटाच करून ते माझं काम होईल म्हटलं. मग कुठलं ही आहे काय आहे, मी त्या लोकांना खोटं सांगितलं किंवा मी त्या लोकांना बनवलं आहे. कारण की माझी पंचायत व्हायला लागल्यानंतर मग असे उपाय सुचतात आणि ते सांगितल्या जातात आणि तुम्ही बाबा म्हणतात ते बरोबर आहे. म्हणजे या गोष्टी पण लक्षात आल्या पाहिजेत. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचं असेल तुम्ही स्वतः करा. तुम्हाला भूक लागली आणि बाबांना म्हणतात बाबा तुम्ही जेवून घ्या, असं होतं का? पैसे तुम्हाला पाहिजेत, अकाउंटला तुम्ही बाबांच्या टाकता का? तसं संकट तुम्हाला आहे, पारायण तुम्ही करा स्वतः सूत्रपाठाचं. संकट तुम्हाला आहे, स्मरण तुम्ही करा. लोकांना काय सांगता? ह्या पण गोष्टी आपण लोकांना सांगायच्या, दुसऱ्यांना सांगायच्या.
अर्थातच आपल्या घरी साधू येणं वाईट नाही, आपल्या घरी साधू येणं, त्यांनी भोजन करणं, आणि तुम्ही आलेल्या साधूंना जर का म्हटलं की आमच्याकडे तुम्ही थोडं स्मरण करा, हे पण चांगलंच आहे, वाईट नाही आहे. परंतु हे मी तुम्हाला काय सांगतोय की नुसतं साधूंवर सोपवू नका की देवा साधू तुम्हीच पारायण करा आणि तुम्हीच तिकडे हे करा, काय दक्षिणा होते ते आम्हाला सांगा, आम्ही काहीच करणार नाही, असं नाही. साधू तुमच्या घरी जर का पारायणला बसले तर तुम्ही सुद्धा सूत्रपाठ घेऊन बसा, ते जर का तुमच्याकडे स्मरणाला बसले तर तुम्ही सुद्धा गाठी घेऊन बसा, तुम्ही सुद्धा स्मरण पारायण सगळं सूत्रपाठाचं लिळेचं केलं पाहिजे, नुसतं साधूंवर सोपवून देऊ नका. आणि म्हणून इथे सांगितलंय की ऐसे हो नेदावे नामाचे ज्ञान व्हावे का पाजे, अमर्दक तपोधन देवता अज्ञान ऐसे हो नेदावे. अमर्दक म्हणजे औंढा नागनाथ, तपोधने म्हणजे तिथे तपसाधना करणारा जो संन्यासी आहे त्याच्या अज्ञानाविषयी आमच्या स्वामींनी सांगितलं, ऐसे हो नेदावे, त्याच्यासारखं झालं नाही पाहिजे. एक दिवस सकाळचा पूजावसर झाला, सगळे भक्तजन बसलेले आहेत, औसा विचारतात स्वामींना, जी जी स्वामी जगन्नाथा लिंग तो ढोरेश्वरू की नांदिया तो ढोरेश्वरू. म्हणजे त्या महादेवाच्या पिंडीला ढोरेश्वर म्हणतात क्या त्या नंदीला ढोरेश्वर म्हणतात, कारण की ढोर तर तो नंदी आहे, मग नेमकी ढोरेश्वरी नामना नेमकी कोणाला आहे. स्वामी म्हणतात, नायका तुम्हासी झाले अमर्दक तपोधनाची परी, तुमचं त्या अमर्दक तपोधनाच्या त्या संन्यासासारखं झालेलं आहे. औंढा नागनाथला जो तपोधन होता म्हणजे संन्यासी होता त्याच्यासारखी तुमची परिस्थिती झाली. 10 मास येत असा म्हणजे 10 महिन्याचा संपर्क आहे तुमचा पैठणशी, आणि तुम्ही आज हा प्रश्न विचारता म्हणजे तुम्हाला एवढ्या दिवसात हे पण कळलं नाही की नेमकं ढोरेश्वर नेमकं आहे कोण. बाईसा म्हणतात, बाबा अमर्दक तपोधन म्हणजे काय. स्वामी म्हणतात, आवंडाहून एक तपोधन आले, म्हणजे तिकडून औंढा नागनाथवरून एक कोणतरी संन्यासी आले. तव एकी पुसले, एकाने त्यांना विचारलं, कहा ती आवी छो, म्हणजे कुठून आलात तुम्ही. आवंडा गाऊ नागनाथ देव, आवती आव छो, म्हणजे तिकडून आलात का तुम्ही. आवंडे गाव नागनाथ देव की आवंडे देव नागनाथ पाटण. म्हणजे त्यांनी इतके प्रश्न केले त्याच्यामध्ये. कधी कधी असं असतं की प्रश्न करणारा सतत ते विचारतो, बाबा कधी आलात तुम्ही, इथून कुठे जाणार आहेत, कधी जाणार आहेत, कितपर्यंत आहात वगैरे, ते बाबांना बोलूच देत नाही ते. तसं यांनी प्रश्न केले की तुम्ही कुठून आलेला आहात. आवंडा गावावरून आलेला आहात, नागनाथ देव आहे तिथे, तिथून आलेला आहात का, तिथलं नेमकं काय आहे. आवंडा गाव आहे आणि नागनाथ देव आहे की नागनाथ गाव आहे आणि आवंडा देव आहे, नेमकं काय आहे. त्याने म्हटले, आवंडे गाव की नागनाथ देव ना आवंडे देव की नागनाथ पाठण, नागनाथ चंडी की बिणी येव हो न जाणो. आता तो औंढा नागनाथवरून जो आलेला आहे त्याला हा प्रश्न यांनी केला. आता तो पण विद्वान आहे, तिकडून आलेला तो संन्यासी. तो म्हणतो की बाबा मला पण नाही माहिती नेमकं की औंढा गाव आहे आणि नागनाथ पाटण आहे, नागनाथ देव आहे की नागनाथ पाटण आहे गाव आहे आणि औंढा गाव आहे की देवी आहे, मला काहीच माहिती नाही, मी फक्त तिथे राहतो. म्हणजे खूप लोक जे आहेत ते जिथे राहतात, ज्या क्षेत्रामध्ये राहतात, त्यांना त्यांचं काहीच माहिती नसतं, ते फक्त राहतात तिथे असतात. किती वर्ष झाले, 25 वर्ष झाले. सूत्रपाठ म्हणजे नाही, लीळाचरित्र नाही माहिती. भटोबास कुठे राहतात ते, भटोबास नाही. म्हणजे आपल्याला सुद्धा असं विचारलं कोणी तर आपल्याला पण माहिती, काही प्रश्नांची उत्तरच देता येणार नाहीत आपल्याला. यांना ती प्रश्न विचारली, त्यांना काहीच माहिती नाही. औंढा हे गावाचं नाव आहे का देवतेचं नाव आहे, नागनाथ हे गावाचं नाव आहे का देवतेचं नाव आहे, आणि नागनाथ देवता की चंडी आहे का बिनी आहे, देवी आहे का अजून काय आहे हे पण माहिती नाहीये. हो अछू पुढा पातळी उपरी. तो म्हणतो की मी तिथे राहतो, फक्त मी संन्यास वेश घेतलेला आहे, मी तिथेच राहतो आणि तिथे जेवण वगैरे पंगत असते वगैरे, मी तिथे जेवतो, बस राहतो. स्वामी म्हणतात, 12 वरिके सत्र क्षेत्र संन्यास घेतला. 12 वर्ष तिथे तो राहतोय. क्षेत्र संन्यास म्हणजे त्याच गावाला राहण्याचं व्रत त्यांनी घेतलेलं आहे. तो सोडून तो कुठेच जात नाही. तरी
त्या देवतेसंबंधित त्या गावासंबंधित त्याला काही एक माहिती नाही. परी जिये देवतेची उपासती करी तिचे नावही नेणे. एवढंच काय तर ज्या देवतेची भक्ती करतो त्या देवतेचं नाव सुद्धा त्याला माहिती नाही, अशी परिस्थिती त्याची आहे. स्वामी म्हणतात असं सुद्धा झालं नाही पाहिजे. ऐसे हो नेदावे आणि लीळेचे ज्ञान व्हावे. आचारपर की विचारपर ऐसे पहावे. म्हणजे लीळा आचारपर आहे का विचारपर आहे हे पण लक्षात आलं पाहिजे. लीळेतनं आचारपर काय सांगितलं आहे आणि विचारपर काय सिद्धांत आहे हे लक्षात आलं पाहिजे. मग विचारू जाणावा आणि मग त्यातनं जे प्राप्त होतंय ते जाणून घ्या. कापा जे चक्रवाका अनुवादे गुरु शिष्य अज्ञान ऐसे हो नेदावे. आणि मग जे तुम्ही ज्ञान घेता त्याच्याविषयी चर्चा मंथन करा, यथार्थ ज्ञान काढा, अन्यथा ज्ञान घेऊ नका. अन्यथा ज्ञान भरपूर आहे मानवपंथामध्ये सुद्धा. चुकीचे माउथ पब्लिसिटीने खूपशा चुकीच्या गोष्टी आलेल्या आहेत. कोणीतरी म्हटलं दुपारी 12 नंतर दत्तात्रय प्रभूंचं नामस्मरण करायचं नाही. मला सांगितलं कोणीतरी, आम्हाला हे मार्गात कधीच शिकवलं नाही बरं का. तुम्ही जे काही अन्यथा विधी करता ते आम्हाला खरंच मार्गात कधीच याचं सांगितलं नाही आहे काही. म्हटलं का बरं? ते म्हणे दत्तात्रय प्रभू दुपारी जेवले की ते झोपतात, त्याच्यामुळे त्यांचं नामस्मरण करायचं नाही दुपारी 2 नंतर. हे माउथ पब्लिसिटीने अन्यथा ज्ञान इतकं पसरतं. आणि एक जी चुकीचं वाक्य तुम्ही आज लिहिलं ते काही 5-7 वर्षांनी ते वाक्य खरं ठरतं. आज जे पुस्तक बघितलं आपण म्हणून 1990चं पुस्तक आहे म्हणजे खरंच आहे पुस्तक आहे. म्हणजे जेवढं ते जुनं होतं तेवढं ते खरं होत जातं. आपण पडताळणी करा. मी असं म्हणत नाही की मानू नका, त्याचा शोध घ्या, पडताळणी करा, एखाद्या अधिकाऱ्यांना विचारा की खरंच असं आहे का. एकाने सांगितलं की चप्पल असेल तर दत्तात्रय प्रभूंचं नाव घेऊ नये. हे कुठून आलं? हे सुद्धा अन्यथा ज्ञाने आलेलं आहे. आम्हाला यात ज्या 2 ते 3 लीळा स्वामींच्या सांगतोय आपण, याच्यामध्ये देवाला एकच सांगायचं की अज्ञान पण ठेवू नका डोक्यामध्ये. तुम्हाला जो पण जे विधी सांगाल, मी तुम्हाला त्या दिवशी हे पण सांगितलं, मी पण तुम्हाला एखादं विधी सांगितलं तर मला पण विचारा हा विधी कुठे सांगितला देवाने, कुठल्या वचनात, कुठल्या लीळेत, कुठे आलेलं आहे ते मला पण विचारा. मी त्याचं प्रमाण दिलं तरच माझं पण ऐका, नाही तर माझं पण ऐकायची गरज नाही. मी जोपर्यंत प्रमाण देत नाही तोपर्यंत माझं पण ऐकायचं नाही. मी माझ्या खिशातले विधी सांगत असेल तर ऐकायचं नाही. मी जर का उद्या तुम्हाला म्हटलं की बाबा हे असं असं आहे तर तुम्ही मला विचारा हा विधी कुठे सांगितलाय, त्याचं प्रमाण मी देईल, मग तुम्ही तो विधी करू शकता. कारण की त्याला प्रत्येक गोष्टीला श्रीमुखीचं, भटोबासांचं, त्याच्यानंतर मार्गरूढीचं, वृद्धाचाराचं प्रमाण असणं गरजेचं आहे. या ठिकाणी चक्रवाका अनुवादे गुरु शिष्य अज्ञान ही एक घटना स्वामींनी सांगितलेली आहे. स्वामी म्हणतात एकाचे 2 शिष्य बाहेर ते बाहेरी निघाले. एकाचे 2 शिष्य आहेत आणि ते बाहेर निघाले, बाहेर फिरण्यासाठी निघाले. तेव्हा डुक्कर करत देखिले. एक डुक्कर त्यांनी बघितलं की तो तिथे चरतोय, खातोय काहीतरी. एका ते पुसले. एका शिष्याने, ते जे गुरुबंधू आहेत, तर त्यांनी विचारलं योग काहो आहे रे, हे काय रे बरं, हा प्राणी आपण कधी बघितलंच नाही. तर तो म्हणतो ये मूर्ख कविदी आहे रे, हा उंदीर आहे. तो म्हणतो उंदीर तर छोटा असतो, नाही हा मूर्खक विधी म्हणजे मोठा उंदीर आहे. ही उंदराची जात कधी बघायला मिळत नाही, ही पहिलीच जात आपण बघितली. मोठ्या तोंडाचा, मोठ्या आकाराचा उंदीर आहे हा. रे म्हटले ना रे ये गजक शिव होय रे. तो म्हणतो अरे मला तर उंदीर वाटत नाही, हा मला हत्तीचं छोटा पिल्लू वाटतोय, हत्तीचं पिल्लू वाटतं आहे. मग त्या दोघांमध्ये वाद संवाद झाला. तो म्हणतो की हा तर उंदीर आहे, तो म्हणतो हा हत्ती आहे, हत्तीचं पिल्लू आहे. रे म्हटले आयोसू कहे त्या होय म्हणून धरूनी घेऊन आले. ते म्हणतात की असं करू, आपण आपल्या गुरूंना विचारू, गुरु आयुष्यामध्ये का आवश्यक आहेत ते आता आपल्याला कळेल. ते म्हणतात आपण आपल्या गुरूंकडे घेऊन जाऊ, ते जे म्हणतील ते आपण मान्य करू, आपले गुरु थोडीच खोटं सांगणार आहे. म्हणून त्या डुकराला त्यांनी धरलं आणि ते घेऊन गेले आणि त्या गुरुसमोर त्या डुकराचा पिल्लू ठेवला
तेव्हा ते किंकरी बोबाईले, डुक्कर कसं ओरडतं तसं ते ओरडलं. आयुष्य योग काहो आहे, ते म्हणतात गुरुजी हे काय कसलं पिल्लू आहे बरं, सांगा बरं मला, हा कुठला प्राणी आहे. आणि ते कारण की हा म्हणतो की हा उंदीर आहे आणि मी म्हणतोय की हा गजक्षय आहे, म्हणजे हा हत्तीचं पिल्लू आहे. आमच्या दोघांपैकी कोणाचं खरं आहे सांगा बरं तुम्ही. आम्हा विवादू तोडी बाबा, म्हणजे आमचा जो वाद चालू आहे त्याचा तुम्ही निकाल लावा. खूप मोठ्या आशेने ते गुरुकडे घेऊन आलेले आहे आणि गुरु त्यांच्यावर वैतागतात. ते म्हणतात फटरे बाजूला हटा म्हणे तुम्ही. मोरे पग प्रसादे तुम्ही येत्रोही जाणो न जाणो. अरे माझ्यासोबत तुम्ही राहता, एवढं ज्ञान घेता, तुम्हाला हेही माहिती नाही की हा कुठला प्राणी आहे. ह्याला तुम्ही हत्तीचं पिल्लू म्हणता, मोठा उंदीर म्हणता. यो चक्रवाक आहे रे, हे चक्रवाक पक्षी आहे. म्हणजे गुरुची आवश्यकता आहे, पण अशा गुरूंची गरज आवश्यकता नाही बरं का. गुरु पण कसे असले पाहिजे, यथार्थ ज्ञानी, यथार्थ ज्ञान सांगणारे असले पाहिजेत. कुणालाही गुरु करून नाही चालणार आपल्याला. म्हणून म्हणजे व्यवहारामध्ये पण बोलतोय मी, व्यवहारामध्ये पण गुरु करणे म्हणजे ऐकणार. ह्यानी सांगितलं ऐकलं, त्यांनी ऐकलं, त्यांनी सांगितलं ऐकलं, आणि सगळ्यांचंच म्हटलेलं करत राहायचं, तसं नाही पाहिजे. गुरु म्हणजे जे उपदेश देणारे ते नाही बोलत आम्ही. गुरु म्हणजे ज्यांचं आपण ऐकत राहतो, जगाचं ऐकतो आपण, आणि नाही ते म्हणतात म्हणून तसं केलं, नाही हे म्हटले म्हणून तसं केलं. अरे लोकांचे निर्णय काय का, तुमचा स्वतःचा निर्णय असला पाहिजे. आता स्वामी म्हणतात ते वर सोय बोलत होते, ते शिष्य तरी चांगले की ते कुठेतरी मिळतं जुळतं सांगत होते की ते मोठा उंदीर म्हटलं डुकराला तरी चालेल, असू शकतं. ते डुकराला ते जर का हत्तीचं पिल्लू म्हटलं तरी पण चालेल. पशूंमध्ये तरी ती गणना होत होती. परंतु गुरु त्यांच्याही पुढे निघाले. त्यांनी त्याला काय केलं, पक्षीच करून टाकलं. अरे पक्षी म्हणायच्या आधी त्याला पंख आहेत की नाही हे तर बघा आधी. आज्ञानु मिरसाव्याची या चाडा, जयाची जवळी करा तयाचे ज्ञान कैसे. अज्ञान निरसण्यासाठी ज्याची जवळी करतात त्याचं ज्ञान आधी कसं आहे, यथार्थ आहे का, वचनोक्त आहे का, लीळायुक्त आहे का, श्रीमुखोक्त आहे का, त्यांची जवळी करा. स्वामी म्हणतात आपण्यापाशी ज्ञाता विरक्ताचा संग की जे ज्ञात म्हणजे ज्ञानी आणि विरक्त म्हणजे ज्ञानानुसार चालणारे, त्यांचा संग तुम्ही केला पाहिजे. भलत्यांचा संग कराल तर ते तुम्हाला अशाच गोष्टी सांगत राहतील की शनिवारी उपहार करू नका, अमक्या दिवशी करू नका, तमक्या दिवशी स्मरण करू नका, हे असंच सगळ्या त्या गोष्टी सांगतील. आज मुहूर्त चांगला आहे बरं का, काही मुहूर्त शुहूर्त काही नसतो. ज्या दिवशी तुम्ही चांगलं कार्य करणार त्याच्यासाठी त्या दिवसासाठी तुमच्यासाठी तो शुभ मुहूर्त आहे, चांगलाच दिवस आहे, तुमच्यासाठी तो वाईट दिवस नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला हे अज्ञान नसलं पाहिजे कुठल्याच प्रकारचं, आणि परमेश्वराने दिलेलं ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे. आचाराचे ज्ञान व्हावे, आचाराचं ज्ञान असलं पाहिजे. मग जातीलग आचारावे म्हणजे अंतकरणापासनं मनापासनं ते आचरण करावं. ऐसे हो नेदावे म्हणून ऐसे आचारा विचाराचे चतुर्विधा स्मरणाचे ज्ञान होवावे. या पूर्ण नामाचे 10 प्रकरण आणि मूर्ती ज्ञानाचं प्रकरण, आणि आता मूर्ती ज्ञानाचा शेवटचा टप्पा, याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही पारायणाचं नाव आलेलं नाहीये. आवर्जून मूर्ती ज्ञानकार आणि नामाचे 10 ज्यांनी लिहिलेले त्या दोन्हीही लेखकांनी काय केलेलं आहे, नाम साधनेलाच महत्त्व दिलेलं आहे. जसं तुम्ही कुठलंही पारायण वाचता ना, त्या पारायणामध्ये पारायणकाराने तेच सांगितलेलं असतं, ऐसे नाम जपिले द्रौपदीने तिसी साह्य झाले, ऐसे नाम जपिले पांडवांनी त्यांना साह्य झाले, ऐसे नाम जपिले साधेनी म्हणून त्यांना साह्य झाले. आणि त्या अध्यायाच्या शेवटी काय लिहिलेलं असतं, या अध्यायाचं पारायण तुम्ही रोज करा, तुमचंही काम होऊन जाईल. विषयामध्ये विसंगती वाटली नाही तुम्हाला काही? ते काय सांगतात आहे की अमक्यांनी या सगळ्यांनी कशामुळे त्यांना साह्य झालं, नाम घेतल्यामुळे. पण कवी शेवटी काय म्हणतात आहे की तुम्ही ह्याचं पारायण केल्याने काम होईल. तुम्हाला असं विजोड नाही वाटत आहे काही? जर का त्यांचं काम नाम घेऊन झालेलं आहे, मग आमचं काम पण कशाने होणार, नाम घेऊनच होणार.
म्हणजे हे वाक्य कसलं असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे? त्यांचं जे संकट आहे वगैरे जे काय ते नाम घेऊन झालेलं आहे, म्हणून तुम्ही पण काय करा, तुम्हीही नाम जपा, तुम्ही पण नाम स्मरण करा, असा विषय पाहिजे. तो सरळ विषय झाला. परंतु त्यांचं काम झालं नामस्मरण करून, तुम्ही काय करा, पारायण करायचं. हे कुठेच मॅच होत नाहीये. म्हणून त्याच्यामध्ये विषय बरोबरच सांगितलं त्यांनी की नामस्मरणानेच तुमचं कार्य तडीत जाणार आहे. म्हणून तुम्ही सुद्धा काय करा, पारायण करत बसू नका, तुम्ही पण नामस्मरण करा. एक उदाहरण देईन ते तुम्हाला पटकन लक्षात येईल की एखाद्याने, एक जाडा माणूस आहे, त्यांनी डायटिंग केलं, खाण्यापिण्यावर नियंत्रण केलं, व्यायाम केला आणि तो बारीक झाला. आणि म्हणून त्यांनी काय केलं, एक पुस्तक लिहिलं की मी कसं खाण्यापिण्याचे नियम केले, मी कसं व्यायाम केला आणि मी कसा बारीक झालो. त्याच्यात सगळी त्यांनी रेसिपी देऊन ठेवली. आता ते पुस्तक आपण विकत घेतलं. आता तुम्ही काय करणार, तुम्हाला बारीक व्हायचं, मग कसे बारीक व्हाल तुम्ही? आता त्या पुस्तकाचं पारायण करून करून बारीक होणार का तुम्ही? रोज ते पुस्तक 21 वेळा वाचायचं, तुम्ही बारीक होणार का? बारीक नाही होणार. ते 21 वेळा वाचण्यासाठी जेवढ्या वेळा बसाल, व्यायाम कमी होईल, तेवढं अजून वजन वाढत जाईल. तुम्हाला काय करायचं आता, त्या पुस्तकामध्ये त्यांनी जी काही नियमावली सांगितली, खाण्याची, उठण्याची, झोपण्याची, व्यायामाची, ती तुम्हाला फॉलो करावी लागेल. आणि ती जेव्हा तुम्ही फॉलो कराल, तसं व्यायाम कराल, तेव्हा तुम्ही बारीक व्हाल. त्या पुस्तकाचं पारायण करून तुम्ही बारीक होणार नाही. तसं द्रौपदीने काय नाम घेतलं, तिला कसं जाईल, हे नुसतंच तुम्ही ती लीळा वाचून वाचून तुम्हाला सहाय्य होणार नाहीये. तर तुम्हाला सुद्धा द्रौपदीसारखं स्मरण करावं लागेल, सादाईसांसारखं स्मरण करावं लागेल. त्यांनी केलं, ही माहिती मिळाली, याचा आम्हाला काय लाभ, तर आम्हाला सुद्धा स्मरण करायचं आहे आणि आपण तसं स्मरण केलं पाहिजे. नुसतंच कोणाची महती वाचून 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 आपल्याला मोक्ष होणार नाही. आपल्याला त्यांची महती वाचायची पण आहे, आठवायची पण आहे आणि स्मरण स्वतः सुद्धा आपल्याला आपलं वेगळं स्मरण करायचं सुद्धा आहे. चतुर्विधा स्मरणाचे ज्ञान व्हावे, मग विचारूनी आचारी जे. चतुर्स्मरण नाम लीळा मूर्ती चेष्टा याचं ज्ञान असलं पाहिजे. मग विचारूनी आचरी जे, विचारपूर्वक आचरण करायचं आहे. स्मरी जे म्हणजे स्मरण करायचं आहे. तै गोसाव्यांचा लेखी लागे, स्वामींच्या लेखी स्मरण कधी लागतं ते ह्यांनी सांगितलं इथे. कधी लागतं, विचारपूर्वक आचरण करून स्मरण केलं म्हणजे स्मरणामध्ये आचरण सुद्धा पाहिजे, आचरणामध्ये स्मरण सुद्धा पाहिजे. हे असेल तेव्हाच परमेश्वराचे लेखी लागतं. प्रमाण शून्य ते न लगे, वाक्य लक्षात घ्या. प्रमाण शून्य क्रिया करत असाल तर त्या लेखी लागत नाहीत. लाख दिवे लावा, काही उपयोग नाही, लेखी नाही लागत. प्रमाण नाहीये त्या गोष्टीला. 1.25 लाख फुलवा, प्रमाण नाहीये या गोष्टीला, लेखी नाही लागत. हे मी सांगत नाही, मूर्ती ज्ञानामध्ये कैकशे वर्ष आधी सांगून ठेवलं त्यांनी. का सांगितलं हे? त्यांना माहिती आहे की पुढच्या काळामध्ये अंधश्रद्धात्मक विधी भरपूर प्राप्त होणार आहेत, भरपूर उत्पन्न होणार आहेत. म्हणून त्यांनी तेव्हा सांगून ठेवलं की प्रमाण शून्य जे विधी आहेत. म्हणून मी सांगतो, विधींची यादी तयार करून ठेवा. आता घरी गेले की त्या प्रत्येक विधीला वचन शोधा. कमीत कमी 2 ते 3च विधी तुम्ही जे रोज करता त्यातले 2 ते 3च विधींना वचन मिळेल. बाकीच्या इतर जे विधी आहेत त्यांना तुम्हाला वचन प्रमाण भेटणारच नाही, कारण की तुम्ही अन्यथा विधी करता. प्रमाण शून्य विधी जे आहेत ते आपण करत राहतो, त्याला प्रमाणच नाही आहे कुठे त्या गोष्टींना. कोणीतरी सांगितलं म्हणून आपण करत राहतो. तर ते प्रमाण शून्य विधी लेखी न लगे, लक्षात घ्या. उगाच ते करण्यात वेळ वाया घालवू नका. तेवढ्या वेळ स्मरण करा, लीळा वाचा. आणि मग जैसी देवाची जाडी, प्रमाण शून्य लेखी लागत नाही. कशावरून बरं? जसं देवाची जाडी म्हणजे दादोसांना स्वामींनी जाडी विणायला सांगितलेली होती, पण त्याची नियमावली दिलेली होती. त्या नियमानेच ती तुम्ही काय करा, जाडी विना. पण त्यांनी त्या नियमाने विधली नाही, त्यांनी स्वतःचे नियम काढले आणि स्वामींनी जे प्रमाण दिलेलं होतं की अशा अशा पद्धतीने आचरण करून ती जाडी विना, तर त्यांनी स्वतःच्या पद्धतीने विधी निर्माण केले, त्या पद्धतीने जाडी विणली. स्वामी सांगतात की जाडी तर सुंदर विणलेली आहे, परंतु
जे आम्ही सांगितलेलं ते होणार नाही, कारण की त्यांनी स्वतःच्या विधीच्या पद्धतीने ते केलेलं आहे. ईश्वरीचे विधी प्रमाण घेऊन त्यांनी आचरण केलं नाही. जैस्या भटाची उडिया, कुठली लीळा आहे? भटोबास आणि नाथोबासांनी उड्या मारलेल्या आहेत. सिन्नरची लीळा आहे का? डोमेग्रामची. पण डोमेग्रामची कुठली? उंच मठ. स्वामी उंच मठाची आणि राजमठाची दोन्हीची लीळा आहे. स्वामी उंच मठाच्या त्या दरवाजाच्या म्हणजे उंच मठात जाताना डाव्या बाजूला आमचे स्वामी बसलेले आहेत, त्याच्यावर लिहिले उडियाचे स्थान. तिथून उड्या नाही मारल्यात, स्वामी तिथे बसलेले आहेत आणि ते राजमठाच्या छतावरून ते उड्या मारतायत. आणि लेखी न लगे एकही उडी स्वामींच्या लेखी लागली नाही. का? कारण की प्रमाणशून्य स्वामींनी जशी उडी सांगितली तशी उडी मारत नाही आहेत. ते उड्या मारतायत फक्त, पण स्वामींच्या नियमात ती उडी बसत नाही, म्हणून एकही उडी लेखी लागली नाही. जेवढ्या उड्या सांगितल्या त्याच्या डबल उड्या मारून झाल्या, लेखी नाही लागली. स्वामी नाही म्हणतात. आज जर का स्वामी असतील आणि आपण विधी करायला लागलो तर स्वामी स्पष्ट सांगतील हा विधी लेखी लागला नाही. मला तर असं एखादा विधी केल्यानंतर त्याचा खरंच मोबाईलला मेसेज आला पाहिजे होता देवाचा, की आम्ही तुमचा विधी रिसीव्ह केलेला आहे, म्हणजे स्वीकारलेला आहे, किंवा रिसीव्ह झालेला नाही असा मेसेज आलाच पाहिजे होता आपल्याला. तर या ठिकाणी एकही उडी लागली नाही लेखी, कारण की प्रमाणशून्य उडी होती. त्यानंतर माहीम भटांची पाने, जैसी मार्कंडाची भिक्षा, जैसा नाथोबाचा तांदूळ जा, जैसी दुसऱ्या कठियाची क्रिया, म्हणून जे काळीचा जो जे तुला विधितो ते तुला प्रमाणयुक्त जाती लग आचरावा. जे मार्कंडांना जशी भिक्षा सांगितली त्यांनी तशी ती केली नाही. जैसा नाथोबासांचा तांदूळ जा, पहिल्या दिवशी स्वामींनी काढायला लावला, दुसऱ्या दिवशी तर स्वतःच्या मनाने जाऊन त्यांनी काढून आणला. ते काही देवानी सांगितलेलं नव्हतं, तर स्वामींनी तो तांदूळाची भाजी काढायला लावली, नाही खाल्ली स्वामींनी. येथीचा व्यापारी फूस पुसो की जे असं स्वामी त्यांना सांगतात. म्हणजे प्रमाण त्याला असलं पाहिजे. देवानी नाही सांगितलेल्या गोष्टी देव स्वीकारत नाही, ताटातनं बाजूला काढून ठेवून देतात. नाहीतर देवानी नाही सांगितलं आज बनवू नका काही, आणि आणला भात तर तो स्वामी काय करतात? खात नाहीत, स्वीकारत नाहीत. जैसी दुसऱ्या कठियाची क्रिया, जो कीर्ती कठिया आहे तो देवतेच्या विधीपूर्वक क्रिया करत नाही, स्वतःची प्रसिद्धीसाठी म्हणून तो क्रिया करतो, तर त्या क्रिया त्याच्या लेखी लागत नाही, त्याला देवतेचं फळ होत नाही, त्याला कीर्तीचं फळ होतं. म्हणून जे काळीचा जो जेतुला विधी, ज्या काळाचा जो विधी आहे तो विधी ते तुला प्रमाणयुक्त, आणि तो सुद्धा वचनयुक्तच असला पाहिजे. विधी तुम्ही जे करता ते विधी वचनयुक्त असले पाहिजेत. मी जर का तुम्हाला म्हटलो की चला बरं एकाला थोडंसं हे करायचं आहे, मारायचं आहे एखाद्या, माझ्यासोबत चला, आता मी इथे निरूपण करतोय तुमच्यावर, तुमची माझ्यावर काय समजा हे असेल, श्रद्धा असेल वगैरे जे काय असेल, तुम्ही माझं ऐकता सगळं, आणि आता जर मी तुम्हाला म्हटलं चला आपल्याला तिकडे भांडायला जायचं आहे, अमक्याशी भांडायचं आहे, तुम्ही यायचं का माझ्यासोबत? मी वाईट कामासाठी चाललोय. तर भांडण म्हणजे काय आहे की भांडते दोघे अन्यायी आहेत, त्याच्यामुळे कुणासोबत भांडायला जायचं नाही, आपणही भांडायचं नाही. आता अविहित विधी जर का कोणी करत असेल तर त्यांना मदतनीस व्हायचं नाही, उलट त्यांना आपण समजावून सांगायचं की नका भांडू, जाऊ दे, काय होणार आहे. प्रमाणशून्य गोष्टी करायच्या नाहीत. आणि तो ते तुला प्रमाणयुक्त जातील आचरावा, प्रमाणयुक्त आणि अंतकरणापासून तो आचरण करावं त्या विधीचं. तरी काही एकवांशू गोसाव्यांच्या लेखी लागे. एवढं सांगितल्यानंतर वाक्य काय आहे बघा, एवढं सगळं प्रमाणयुक्त केल्यानंतर देखील संपूर्ण लेखी नाही लागत, त्यातला सुद्धा एकच अंश लेखी लागतो. तुम्हाला काय वाटलं की 3 चपात्या खाल्ल्या म्हणजे 3 चपात्यांचं रक्तच बनतं का? सगळं नाही. 3 चपात्यांमधले एखाद्या 2 तुकड्यांचं रक्त बनत असेल, बाकीच्या सगळ्याच गोष्टींचं रक्त बनत नाही. तसं जेवढे विधी केले, तुम्ही म्हटलं आम्ही रोज 3 तास स्मरण करता तुम्ही, 3 तास लेखी लागत नाही, त्यातलं 1च मिनिट लेखी लागतो. लेखी लागायचं स्मरण परत वेगळं आहे. 3 तास तर बसायचं आहे, 3 तासांमधनं मग 1 मिनिट लेखी लागणार आहे. आपण बसलोच अर्धा तास तर किती लेखी लागणार?
मन जाय ने आणि बसल्या बसल्यास तर लगेच आपल्याला स्मरण चालू होऊन जातं की आता उद्या सोमवार आहे, मग उद्या हे करायचं ते करायचं. स्मरण करता करता लीळा आठवतात आपल्या, आणि मग मन जातं, परत आणायचं ने आणि याच्यामध्येच कितीतरी वेळ जातो. म्हणजे कितीतरी वेळ स्मरण करावं लागतं. 24 तास स्मरण केलं तर त्यातलं कुठेतरी 15 मिनिटं लेखी लागणार किंवा 10 मिनिटं लेखी लागणार. इथे सांगतात तरी काही एकू अंशू गोसाव्यांच्या लेखी लागे. सगळंच लेखी नाही लागत. म्हणजे जे साध्यपर योग्यता ज्याच्याने होते ते थोडंसंच होणार. बाकी तुम्ही 3 तास बसलात तो वेळ परमेश्वर लेखी लावणारच आहे, पण मोक्षाच्या साध्याच्या लेखी लागणं ते नकडे. कापाचे सर्वज्ञ म्हटले तयाचे उठणे बैसणे तुली ही वाया न वचे. म्हणजे तुम्ही जेव्हा विधी आचरणात राहता मग तुमचं उठणं बसणं सगळं परमेश्वर स्मरणीयच असलं पाहिजे, तर मग ते उठणं बसणं सुद्धा वाया जात नाही. म्हणून विचारून आचरी जे विचारपूर्वक आचरण करावं. स्मरी जे स्मरण सुद्धा विचारपूर्वक, म्हणजे ज्ञान घेऊन, स्मरणाचंही ज्ञान असतं ते पण घ्यावं. तैची श्रीचक्रधरा ते पाविजे तरच तुम्ही श्रीचक्रधरांना पावन व्हाल, तुमचे विधी पावन होतील आणि तरच परमेश्वर आपल्या सर्व विधींचा स्वीकार करतील. अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये आपण हा सर्व विधी बघितला. स्वामींची श्रीमूर्ती, संपूर्ण श्रीमूर्तीचं वर्णन, अवयवांचं वर्णन, त्या त्या अवयवांच्या लीळा, त्या लीळा स्मरणामध्ये आपल्याला आठवायच्या आहेत. आत्तापर्यंत आपण फक्त नामच घेत होतो. आता आपल्याला समोरचा जो भाग आहे नाम लीळा, आता लीळेकडे जायचं आहे. एकदा लीळा आठवली की मूर्ती पण त्याच्यात येणार आणि चेष्टा पण त्याच्यामध्ये येणार. आपलं चतुर्विध स्मरण चालू होईल. त्याच्यामध्ये चतुर्विध दुःख त्याच्यामध्ये घ्या. थोडं चतुर्विध दुःख पण तुमचं आलं. अशा प्रकारे तुम्ही स्मरण करत असाल. सकाळचं स्मरण बैठा असलं पाहिजे. 3 ते 6 मध्ये तुम्ही कितीही वेळ स्मरण करा, 3 ते 6 मध्ये ते बैठक स्मरण असलं पाहिजे. निर्हेतुक, त्याच्यामध्ये दृष्टपर प्रापंचिक कुठलाही हेतू, गाडी घोडे बंगले काहीच त्या स्मरणात मागायचं नाही. त्या स्मरणामध्ये देवाकडे ज्ञान, स्मरण, सेवादास्य, योग्यतापर सेवादास्य, त्याच्यानंतर प्रेमोपायादी क्रिया, असं सगळं देवाकडे त्या स्मरणामध्ये तुम्ही मागा. आणि असं संपूर्ण ज्ञानयुक्त स्मरण करा. अज्ञानपणात हेतुपूर्वक काही मागत बसू नका. जे आहे ते देवा तुम्ही सर्व तुम्हीच ठरवा, तुम्हीच करा. मला जे सांगाल ते मी करायला तयार आहे. अशा भूमिकेमध्ये आपण देवासमोर उभं असलं पाहिजे. सेवकत्वाच्या भावाने आपण उभे असलो पाहिजे. भर तापामध्ये जेव्हा स्वामी म्हणतात की जाल का, ठीक आहे तुम्ही म्हणता तर तुम्ही म्हणाल ठीक आहे, म्हणजे देवाच्या आज्ञेच्या बाहेर नाही भट्टोबास. तसं हे काय आहे, विचारपूर्वक आचरण आहे भट्टोबासांचं. भट्टोबास असं नाही की आले तिकडून आणि झालं आपण छप्पनीच्या आधी घ्यायचं घेऊन टाकलं, असं नाहीये. देवानी सांगितलं आम्ही पाठकशी जाता येणार नाही, बोलल्याशिवाय येता येणार नाही. विचार केला भट्टोबासांनी आणि स्वामी पण काय म्हणतात, सांग विचारा निके विचारा, विचारपूर्वक करायचं. आणि त्यांनी मग म्हटलं ठीक आहे तुम्ही म्हणाल ते नाही चालत. असं द्या भाकेचे पोफळ वचन द्या. भट्टोबासांनी स्वामींना वचन दिलं आणि स्वामींनी भट्टोबासांना वचने दिली. तुम्हाला एकच वचन द्यायचं आहे देवाला, अनुसरण. त्या बदल्यामध्ये देव तुम्हाला अनेक वचनं देतात. वचनं म्हणजे सूत्र देतात. देव सुद्धा तुम्हाला वचन देतात प्राप्तीविषय, शाश्वततेविषय. तर हे सर्व आपण नामाचे धाट आहे आणि सोबतच या ठिकाणी मूर्ती ज्ञान हे प्रकरण आपण या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलं. आणि यातनं तुम्हाला जे पण जेवढं पण चांगलं घेता येते सगळं ते घ्या. सगळं चांगलं दिलेलं आहे आणि त्यातनं स्मरणाकडे आपला ओढा तुम्ही घेऊन जा. देवाला आठवा तर देव प्राप्त होतील. तर आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी थांबूया. दंडवत हो.